तुकोबाराय या अभंगातून आपला विश्वास नेमका कोणावरती आहे याचं प्रतिपादन करतात। संताची पायी हा माझा विश्वास, परमार्थ असो अथवा प्रपंच असो, परमार्थमध्येही काका विश्वास पाहिजे आणि प्रपंचामध्ये सुद्धा काय पाहिजे, विश्वास पाहिजे। परमार्थही विश्वासाशिवाय होऊच शकत नाही आणि संसारही विश्वासाशिवाय होऊ शकत नाही। आपल्या घरामध्ये बायकोचा नवऱ्यावरती विश्वास आहे म्हणूनच काय चाललाय, संसार चालला, बरोबर आहे की नाही? आता ते आपल्या रोज जेवायला वाढते, ज्यावेळेस ताट वाढून देते त्यावेळेस आपण कधी अशी शंका घेतो का बाबा हिने याच्यात काय टाकला असेल, रोग लेंड असेल, पण काही शंका असते का? नसते ना। माणूस बिनधास्त जेवतो कारण त्याचा पक्का विश्वास काय, आपली बायको असं कारण। आता कोरोनामध्ये लांबून भाकरी फेकला तो विषय वेगळा आहे हो ना, बरोबर आहे की नाही? अहो कोरोनामध्ये बायानं दात घासाचे ब्रश एका खोक्यात नाही ठेवले, मालकाचा एका खोक्यात आणि आपल्या एका खोक्यात नाही, म्हणजे मेला तर मेला तिकडे जाऊ द्या, आपलं नको मला। जेवण करत असताना आपण बिंदास करतो का नाही? कारण आपल्याला माहिती आहे आपली बायको तसं करणार नाही। म्हणजे संसारामध्ये सुद्धा काय असतो आपला, बोलत चला, बोलत राहा, काय असतो, विश्वास। मग संसार जर विश्वासाशिवाय होऊ शकत नाही, मग परमार्थ काय असा तसा होईल का? कारण परमार्थ तर महाराज लांबची गोष्ट आहे। परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी, हे ते व्हावा पोटी अनुताप। जसा संसार विश्वासाशिवाय होऊ शकत नाही तसा परमार्थामध्ये सुद्धा विश्वास लागतो। व्यवहारामध्ये जर आपल्याला धंदा करायचा असेल तर आपल्याला भांडवल काय लागतंय, काय लागतंय, पैसा। पैसा शिवाय व्यापार होऊ शकतो का, धंदा होऊ शकतो का? नाही। व्यवहारामध्ये आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर भांडवल काय लागतंय, पैसा। तसं परमार्थामध्ये जर आपल्याला परमार्थ जर करायचा असला तर परमार्थ करण्यासाठी सुद्धा भांडवल आहे म्हणले। जसं व्यवहारामध्ये पैसा हे भांडवल आहे धंद्यासाठी, तसं तुकोबाराय म्हणतात परमार्थ करण्यासाठी सुद्धा भांडवल लागतंय। पण त्या भांडवलाचं नाव काय सांगितलं तुकोबाराय? भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, झालो ते झालो निश्चय दास, मागील देवास, पुढती सोस सेवेचाची, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, पुढती सोस सेवेचाची, परमार्थामध्ये सुद्धा भांडवल पाहिजे तर परमार्थ होऊ शकतो। मग परमार्थामध्ये काय भांडवल आहे? जसं व्यवहार करायचा असेल तर, व्यापार करायचा असेल तर भांडवल काय, पैसा। मग जर तुम्हाला हा जरी व्यापार करायचा असेल परमार्थ रूपी, त्याला सुद्धा व्यापार म्हणले ना, तुका म्हणे हित हो येतो व्यापार। मग तसा जर व्यापार करायचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा भांडवल आहे। मग काय, भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते वास, पुढती सोस सेवेचाची। परमार्थही विश्वासाशिवाय होऊ शकत नाही आणि संसारही विश्वासाशिवाय होऊ शकत नाही। कधी कधी आपण बोलताना विश्वास आणि श्रद्धा, माणसं कधी कधी या दोन्हीचा अर्थ एक करतात महाराज, हरगुडे महाराज। पण दोन्हीचा अर्थ एक नाही काका, विश्वास वेगळा आणि श्रद्धा वेगळी। कारण श्रद्धेचा जन्म आहे आणि विश्वास अजन्म आहे। श्रद्धा येणारी जाणारी, कमी जास्त होणारी, पण विश्वास हा अजन्म आहे। गोस्वामी तुलसीदासांनी रामायणामध्ये सुरुवातीला नमन करत असताना विश्वासाला भगवान शंकराची उपमा दिली आणि पार्वती आई साहेबाला श्रद्धेची उपमा दिली। हरी भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास स्वरूपिनो, श्रद्धा विश्वास स्वरूपिनो। पार्वती आई साहेबाला श्रद्धा म्हटले कारण का, श्रद्धेचा जन्म आहे। पर्वताची म्हणून पार्वती, पार्वतीचा जन्म आहे। पण भगवान शंकर हे अजन्म तत्व आहेत, मातू पितू हिना। पुराणामध्ये सुंदर कथा आलेली,
भगवान शंकराचं ज्यावेळेस लग्न ठरलं त्यावेळेस भगवान शंकराच्या आईवडिलांचं नाव विचारलं, आजोबांचं नाव विचारलं, पणजोबांचं नाव विचारलं तर सांगता आलं नाही. पण मातू पितू हिना. आणखीन बघा तुम्ही, श्रद्धा येणारी जाणारी आपला शब्द आहे बघा. शासन सुद्धा सांगते काय, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा. म्हणजे अंध काय आहे? श्रद्धा. श्रद्धा आंधळी असू शकते पण विश्वास आंधळा असू शकत नाही. श्रद्धा ही स्त्रीलिंगी, ती श्रद्धा, पण तो विश्वास. भगवान शंकर हे विश्वास आहेत आणि पार्वती आहे साहेब श्रद्धा. श्रद्धेचा जन्म आहे. पण भगवान शंकर, आता बघा तुम्ही, पार्वतीचा जन्म सांगितला, रामप्रभूचा जन्म आहे, भगवान कृष्णाचाही जन्म आहे. रामप्रभूचा जन्म कधी झाला? पुढच्या महिन्यात, हा, चैत्र शुद्ध नवमी भगवान रामप्रभूचा जन्म. भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमी. निळोबारा एका ठिकाणी म्हणतात, श्रावण वद्य अष्टमीशी रोहिणी नक्षत्र ते दिवशी बुधवार पर्यशी कृष्णमूर्ती प्रगटले. भगवंता श्रीकृष्णाचा जन्म सांगता येतो, प्रभू रामचंद्राचा जन्म सांगता येतो. रामप्रभूचे आईवडील कोण? दशरथ कौशल्या. भगवान श्रीकृष्णाचे वसुदेव देवकी. मग आता मला सांगा, भगवान शंकराचे आईवडील सांगता का? आहे का कुठल्या कालनिर्णयामध्ये जन्मतिथी? काही नाही. मातू पितू ही ना, तुळशीदासजी म्हणतात. आईवडील ना म्हणजे अजन्म तत्व आहे. विश्वास हा अजन्म आहे. श्रद्धा येणारी जाणारी आहे. पण तुकोबाराय म्हणतात, जर परमार्थ करायचा असेल तर विश्वास पाहिजे आणि संसार जरी करायचा असेल तर विश्वास पाहिजे. मग असंच एका साधकाला त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली की बाबा आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमार्थ करायचा आहे, काहीतरी साध्य प्राप्त करून घ्यायचे, जीवनाचं कल्याण करून घ्यायचे. त्याच्या कानावरती जगद्गुरु तुकोबारायची कीर्ती गेली. वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण. त्याला असं वाटलं की आपण परमार्थ केला पाहिजे बाबा, पण त्याच्या लक्षात आलं परमार्थ असा तसा करता येत नव्हतं. परमार्थ करण्यासाठी काय लागतो? विश्वास पाहिजे. मग नेमका आपण विश्वास कोणावर ठेवायचा हे कोणाला विचारावं? मग तुकोबारायची कीर्ती त्याच्या कानावर गेली आणि तो देहूला आला. बरं, आता देहूमध्ये आल्याच नंतर एकतर जगद्गुरु तुकोबारायची जर अवस्था पाहिली, तुकोबारायचं जीवन जर आपण विचार केला तर गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायला त्यांच्या चरित्रानुसार जर आपण विचार केला तर फारसा मान दिला जात नव्हता. परिस्थिती जशी जशी खालावली तशी तशी. अगोदर होते तुकोबा शेठ म्हणायचे तुकोबारायला, पण ज्यावेळी दुष्काळ पडला, स्त्री एक अन्न करता मिली, त्यावेळेस लोकांचे शब्द बदलले बोलण्याचे. कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण शब्द आहेत. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. ही तुकोबारायची परिस्थिती झाल्यानंतर मग तुझ्यावर तो साधक तिथं आला, त्याने विचारलं का हो इथं जगद्गुरु तुकोबाराय कुठं राहतात? आता गावात प्रत्येक गावामध्ये काय काय वटे असतात, वटे ठरलेले. काय म्हणजे त्याला? कुचर. तुमच्या इथं आहे काय एखादा कुच्चर वाटा? तिथं माणसाचं काय नसतं महाराज. नाम्या ऐकून आला ना, गंगी तिकून गेली, हे ऐकून आला आणि ते तिकून गेला. गावात कोणचे CCTV कॅमेरे बसलेले असते 4-5. बैसोनी टवाळी करी तुझी आची नाही गोविंदाची आठवण, नाही गोविंदाची आठवण.
जरा उन्हाळी पाळी घातलेली चला. उसातल्या आवतावर नका चालू. काय उसातल्या आवत कसं जरा दाबून चालला इथं दन 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 वाढायचं आपलं. राहिला तर आपल्याकडे पाऊण तास. विठाला विठाला तुकोबरा म्हणतात. तुकोबरा शब्द येते काय बैसोनी टवाळी करी तुझी याची नाही गोविंदाची. असे काही लोक असं गावात टवाळ्या करणार किंवा तुका म्हणे आईशी थोर झाली हानी करिता टवाळी जन्म गेला. गावगाव लोक आहेत असे. देवगावामध्ये होते तो साधक म्हणला जगद्गुरु तुकोबरा कुठं राहतात. ते म्हणले जगद्गुरु आणि तुकोबरा आहे. मला ते तुकोबराने म्हणले आई म्हणले आमच्या गावात एक वेळा तू काय म्हटले बसलेत भजन करीत. कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक महाराजाला मानत असेल असं नाही. पुढारी असू द्या कोणी असू द्या गावातले सगळेच लोक मानतील असं नाही बाळासाहेब. आणि माणसानं अशी इच्छा बी करून नये गावातल्या सगळ्यांना मला मानावं. गाव मानित नाही. हा कोणी असू द्या. त्या काळात मी तुकोबरा लोक म्हटले तो म्हटले तुम्ही सांगता जगद्गुरु आणि तुकोबरा. पण महाराज एका सद्भक्ताने सांगितलं जा म्हणे समोर तुकोबरांचं घर आहे. तुकोबरा महाराज भजन करीत बसलेले होते. त्यांनी विचारलं का हो जगद्गुरु तुकोबरा इथे राहतात का. ज्यावेळेस तुकोबरालाच विचारलं त्यावेळेस तुकोबरा काय म्हटले असते हो मीच जगद्गुरु तुकोबरा आहे असं बोलले असतील का. आता आपण म्हणतो फोन आला हॅलो कोण बोलतोय म्हणे उत्तरेश्वर महाराज बोलतोय. अरे वा महाराज. आता म्हणतो आपण फोन आला की हो हॅलो मी अमुक इस्त्री अमुक मिस्त्री अमुक शास्त्री हे आपण सांगतो. पण तुकोबरा तसं नाही म्हणले. हो म्हणजे याच देहाला तुकाराम म्हणतात. हा मोठे माणसं बोलताना हिशाबाने बोलतात. आपण नाव सांगतो हा हा मीच आहे म्हणतो मीच. माणूस ते चांगलं बरं वाईट काय होतं एखाद्या गावात या मी म्हणलं म्हणून तसं झालं ते मी होतो म्हणून ते जमलं म्हणजे ते वाटोळं झालं तरी ह्याचा मी तिथं नाचत असतो. ते वाटोळं हो द्या एखाद्या तरी सोयरीक जमवली आणि चांगले झाले तर म्हणतो या मीच म्हणलं होतं रामभाऊला पोरगी तिथं द्या. आणि एखादे वाटोळं काय झाले का मी म्हणलो होतं तिथं देऊ नका. मग त्याचं वाटोळं काय ह्याचा मी तिथं नाचला पाहिजे फक्त. पण तुकोबरा म्हणले याच देहाला तुकाराम म्हणतात. तर तुकोबराचे दर्शन घेतलं श्री संताची माथा चरणावरे साष्टांग हे करे दंडवत. त्यानं तुकोबराला विचारलं तुकोबराने चल कोण बाबा कुठून आला लांबून आलो म्हणते मला काय काम आहे. अहो म्हणले मला परमार्थ करायचा आहे. तुकोबरा म्हणले परमार्थ करायचं मग यारे यारे लहान होतो सांगून ठेवलं म्हणले याती भले ती नारी नार करावा विचारणा लगे चिंता कौनाशी कर म्हणले परमार्थ नाही म्हटले महाराज मला परमार्थ करायचा आहे. पण परमार्थ करत असताना मी असं ऐकलंय की विश्वास पाहिजे. विश्वासाशिवाय परमार्थ होत नाही मी असं ऐकलंय. मग नेमका विश्वास कोणावर ठेवू. तुकोबरा म्हणले अरे या महाराष्ट्रामध्ये 5,500-6 हजार कीर्तनकार आहेत म्हटले. कोण्या कीर्तन ज्यांचा युट्यूबला जास्त गाजलेला असेल त्याच्यावर ठेवू. बरोबर ना गोविंदराव. कोणाचं बी ठेव म्हणजे का कोणावर विश्वास ठेव. नाही म्हणले मला युट्यूबवाले नका सांगू म्हणले कधी कोणाची क्लिप बाहेर येईन काय सांगता येत नाही म्हणले. त्या महाराजात नका सांगू म्हणले. तुमचा नेमका कारण त्याला पक्क माहित होतं ज्या अर्थी तुकोबरायचा परमार्थ यशस्वी झालाय तुकोबरायांचा परमार्थ सफल झालाय. मग तुकोबराने कोणा विश्वास ठेवला असेल. कारण तुकोबरा आयऱ्या घरा विश्वास ठेवणार नव्हतेच. कारण तुकोबराच्या जीवनात जर विचार केला महाराज तुकोबरा म्हणतात आमचं जीवन सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आनंदमय जीवन होतं महाराज. काय असतंय होय दादा का झोपतच नाहीत सांगा ना मग. चटई सतरंजी काय असेल ना सतरंजी असती चांगली झोप यावं म्हणून गादी असती सुखानं झोप यावं म्हणून. पण झोप सुखाने येते का बघा नाही म्हणली ती. कारण कीर्तनात येणारा प्रत्येक माणूस आंबट होऊन आलेला असतो. सगळे आता म्हणून काका म्हणून मी जास्त काय लय अवघड सांगत नाही कीर्तनात बरोबर आहे ना. हे म्हणजे आम्ही दिवसभर बेजार राहणार आवतो हाणून कापसं येचून बाया म्हणतात हे काय लागलं हे सांगायला अवघड. म्हणून मी कधीच कीर्तनात अवघड सांगत नाही. सोपं सोपं आपलं उन्हाळी पाळी नाही का मोठी फरांडी आपली हातभर इकडे हातभर तिकडे काय नसतं त्याला. तुकोबरायच म्हणतात आमचं जीवन सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आनंदात जायचं. तुकोबराय म्हणतात आम्हाला अंथरूण आहे अंथरूण आमचं सुखाचं आहे आमची झोप बी सुखाची. तुका म्हणे मग नये व्रतीवरी सुखाचे शेजारी पहुडाईल ऐशीवर मे मज दावी नारायणा ऐशीवर मे मज
धावी नारायणा. हे तुकोबारांचं जीवन आहे. तुकोबार आणखीन पुढे सांगतात, आमच्या जीवनामध्ये जो जो क्षण होता तो प्रत्येक क्षण आमचा आनंदाचा गेला. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचे अंग आनंदचे अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. तुकोबारांचे अभंग आपण गायले तर एवढा आनंद मिळतो. तुकोबारा का आनंदी नसते? मग तुकोबारा तुमचं एवढं जीवन आनंदी झालंय, मग तुम्ही परमार्थ केला, पण तुमचा परमार्थ कोणावर विश्वास ठेवून केला? तुकोबारा म्हणजे तुला करायचा आहे का? तुझा परमार्थ यशस्वी वाटतो का? तुकोबारा तो साधा मला म्हणून तर एवढं लांबून आलो महाराज तुमच्याकडे. हजारो महाराज लोक भेटले वाटाना, म्हणजे चला आमच्या दिंडीत, चला आमच्या दिंडीत. पण कोण्या दिंडीत गेलो नाहीत म्हणले आम्ही, सरळ तुमच्याकडे आलो. तुम्ही सांगा आम्हाला विश्वास कोणावर ठेवायचा? तुकोबारामध्ये तुला ऐकायचंय ना, ऐक म्हणले. तुला विश्वास जर ठेवायचा असेल तर कोणावरही ठेवू नको. मग कोणावर ठेवू महाराज? त्याला दिलेलं उत्तर म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. संतांची पायी, संतांची पायी हा माझा विश्वास. संतांची पायी, संतांची पायी हा माझा विश्वास. ऐक म्हणे, आमचा विश्वास कोणावर आहे? संताची ये पायी, संताची ये पायी हा माझा विश्वास. तुकोबारा म्हणतात आमचा विश्वास संतांवर आहे. मला त्या साधकाचं काय समाधान झालं नाही. आपण तुम्हाला तुकोबारा मी एवढं लांबून आलोय आणि तुम्ही काय सांगितलं की आमचा विश्वास कोणावर आहे? संतांवर. तो म्हटला तुकोबारा तुम्हीही संत आणि तुमचा विश्वास आहे कोणावर? संतावर. काय विशेष आहे म्हटले? अहो एकाच पार्टीतल्या पुढाऱ्याचा त्याच पार्टीतल्या पुढाऱ्यावर विश्वास असणं काय विशेष आहे का? विरोधकांचा पाहिजे ना, त्यावेळेस त्याला खरं मानता येईल. तुम्ही संत, तुमचा विश्वासही संतांवर. विशेषता नाही म्हणे. देवाचा विश्वास संतांवर यातही विशेषता नाही. संतांचा विश्वास देवावर हेही विशेषता नाही. किंवा संतांचा विश्वास संतांवर यातही नवल नाही. वैऱ्याचा विश्वास आहे का म्हणले संतांवर? राक्षसांचा विश्वास आहे का म्हणले संतांवर? मग विशेष काहीतरी मानावं लागेल. तुकोबारा म्हणले
संतांचा विश्वास संतांवर तर आहेच म्हणले, पण ऐक म्हणले राक्षसांचा सुद्धा विश्वास आहे संतांवर. असं म्हटलं तो साधक जरा जिज्ञास होता, 4-5 चातुर्मास झालेले होते. तो म्हणला महाराज असं मोकळा मंगळवार जमणार नाही म्हटला. कसा मोकळा मंगळवार जमणार नाही, काहीतरी पुरावा द्या. कारण प्रत्येकानं कीर्तनात बोलत असताना पुराव्याशिवाय आधारा वाचोनी काय सांगशील कहाणी काका. काहीतरी आपण दृष्टांत दिला, आपण सिद्धांत सांगितला, एखादी कथा सांगितली, त्याला काय पाहिजे, आधार पाहिजे, तर ते ग्राह्य. कोर्टामध्ये सुद्धा पुरावा पाहिजे असतो नाही का, सादर करण्यासाठी. पुराव्याशिवाय केस सुद्धा लढता येत नाही ना. मग तुकोबराला तो साधक म्हणला महाराज तुम्ही म्हणला तर राक्षसांचा विश्वास संतांवर, मग आम्हाला असं एखादं उदाहरण द्या ना. तुकोबरा म्हणले चढ रामायणामध्ये. आता रामायण सर्व ऐकणारी मंडळी आहात. रामायणामध्ये बरेच संवाद आलेत. लक्ष्मणाचा संवाद आहे, रामप्रभूचा आणि शबरीचा नवविधा भक्ती सांगितलेला संवाद आहे, सीताई साहेबाचा लक्ष्मणाचाही संवाद आहे. अनेक संवाद आहेत. त्याच्यामध्ये दोघा नवरा बायकोचा संवाद आलाय. कोणाकोणाचा? रावणाचा आणि मंदोदरीचा. ऐका मंदोदऱ्या हो, संवाद कोणाचा आहे? रावणाचा आणि मंदोदरीचा. म्हणजे दोघा पती पत्नीचा संवाद असला पाहिजे, वाद नसला पाहिजे. संवाद आहे त्यांचा. बघा रावणाची बायको पतिव्रता आहे. किती पतिव्रता आहे? मंदोदरी अशी पतिव्रता होती, आपल्या मालकावर उद्या संकट येणार आहे आप्पा, तिला ते आदल्या दिवशी कळत होतं. आपल्या मंदोदऱ्या सगळं वाजल्यावर म्हणतात मालक आम्हाला माहित होतं. मग द्वारकाबाई तो काऊन नाही सांगितलं अगोदर? दुकान गुंडाळायची वेळ आली सगळं. नाही म्हणते मालक मला माहित होतो. मग सांगते का तू? रावणाची तशी नव्हती काका. कशी होती? तिला उद्या संकट येणार आहे आपल्या मालकावर हे तिला आज कळत होतं. मग ती म्हणली मालक तुम्ही जे कृत्य केलंय, कोणतं, सीतेला चोरून आणलंय, हे आपल्या कुळाला सुद्धा घातक आहे, आपल्या खानदानाला घातक आहे, आपल्या मुलाबाळांना घातक आहे, वैयक्तिक तुम्हाला सुद्धा घातक आहे ते. रावण म्हणला काय म्हणतीस, काय म्हणतीस? मंदोदरी म्हणते मी खरं सांगते, मी रात्री स्वप्न बघितलंय. मग त्यावेळेस काय स्वप्न पडलंय त्यावेळेस महाराज मंदोदरी सांगते रावणाला. कमी झाला विठाला विठाला विठाला. मंदोदरी सांगते रावणाला. मंदोदरी बोले रावणा प्रती स्वप्न देखिले मी मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. मंदोदरी सांगते मालक अनेक वानर मिळालेत आणि सागरावरती सेतू बांधलाय. नुसता बांधला एवढंच नाही, दोघे धनुर्धर वीर वानर उतरोनी आले पहिलं सागर, एका परिस एक गावीर बडी वार बोलती. तो तुमचा सखा सहोदर निद्रा करी क्षणमास. रावण म्हणला असं काही नसतंय. ती म्हणली एवढंच नाही मालक, सत्य तुझी छेदिली दस शिरे, राम या येणे रंग धीरे, लंका जाळोनी केली बोहारे, अंबरी तुरे गरजता ती. महाराज एवढं रावणानं ऐकलं, रावण तरी मानायला तयार नाही. मंदोदरी म्हणती मालक तुम्ही किती जरी काय केलं तरी वानरा बरोबर तुम्हाला युद्ध करण्यासाठी तुमच्याकडे ताकद नाही. वानराशी करावया सळ, राक्षसा माझी नाही बळ, कपी मारिती राक्षस दळण, संग्रामी प्रबळ भिडोनी. भावार्थ रामायणात महाराज म्हणतात. मंदोदरी सांगते हे जमणार नाही तुम्हाला, कपी मारिती राक्षस दळ, संग्रामी प्रबळ भिडोनी. रावण चिडला. रावण म्हणला तो काय मला साधे समजाले का? निदडा न रघुनाथ, केवळ वानरांचा आश्रय त्याशी वंदी लंकानाथ तरी जगात जगण्य. रावण काय म्हणतो, तू म्हणती सीता सोडून द्या त्याला शरण जा. अरे तो राम आहे आणि वानरांच्या बळा युद्ध खेळाय माझ्या बरोबर आला, त्याला एकट्याला ये म्हणा. निदडा नव्हे रघुनाथ, केवळ वानरांचा आश्रय इथं आणि त्याशी वंदी मी लंकानाथ आणि तरी जगात जगण्य. माझी अपकीर्ती होणार नाही का? माझे पूर्वज काय म्हणतील? शरण गेला म्हणून भेला. रावण चिडला. रावण महाराज मंदोदरीला सभेत बोलायला सांगू लागला, तुला माहिती का माझं सामर्थ्य? रावणाचं सामर्थ्य माहिती का तुला? आता कोणचा मालक म्हणतो असं बायकोला, तुला माहिती का माझं वजन?
बायको म्हणते माहिती बसा खाली इथं बसा चुलीला जाळ गाडीत बसायचं माहिती वजन म्हणे आम्हाला काय काय माणसं गप्पा हाणतात ना बायका बस नाही का मला जुक माणूस असंच बायकोला गप्पा हाणायला पावसाळ्यात दिवस सोयाबीन काढून आलता रानातून चिखलाने पाय भरलेले बायको भाकरी करू लागली आपली चुलीला बसला तिथं पाय लावून सांगायला काय होईल म्हणलं या भारत देशाचं महाराष्ट्राचं काय होईल बायको म्हणली ते महाराष्ट्राचं भारत देशाचं जळू द्या काय बी ते धोतर जळाले तेवढं महाग घ्या आपल्याला एकच धोतर आहे म्हणून तेवढंच ते भारताचं राष्ट्रात बघू काय करायचं होतं तसा रावण महाराज तिला सांगला सामर्थ्य अहो ती म्हणली आपलं एकच धोतर आहे म्हणली उगं पाय महाग घ्या जळण ते बी आहे ते बी जळू द्या म्हणजे भारताचं आणि राष्ट्राचं काय रावण मला तुला माझं सामर्थ्य माहिती का 33 कोटी देवता माझ्याकडे काय आहेत तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी सर्व देव महाराज बरं रावणाकडे आपण देव निसते बंदिस्त नव्हते बंदिस्तच होतेच पण रावणानं प्रत्येकाला काका काम लावलं होतं आपल्या शेतात काम गडी असल्या त्याला माणूस काम लावतो काय तो सकाळी बैल चार दुपारून आऊत पाळी घाल काय कर हे पाणी पाच तसे रावणाकडे हे 33 कोटी देव आहेत ना हे सगळे यायला रावणानं कामाला लावलं होतं आणि ते प्रत्येक जण मग आपापली व्यथा सांगू लागलो ब्रह्मदेवाला सुरुवातीलाच आलेले भावार्थ रामायणामध्ये मग ब्रह्मदेवाने विचारलं काय तुम्हाला कामं लावले रावण सांगायला म्हणतो धरलं इकडं हा एक संवाद आहे आणि इकडे ह्या देवांचा आणि ब्रह्मदेवाचा एक संवाद आहे त्याच्यामध्येच आला परत मग रावण सांगतो मंदोदरी माझ्याकडे बघ कोण कोण कामाला आहे इंद्रवारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाहे घरी वायू सर्वदा पूजे ओसरी विदिते करी दळण कांडणी नाथ महाराज म्हणतात इंद्रवारी चंद्र छत्रधरी आणि यम पाणी वाहे घरी आता सर्व जगाला कोणाची भीती यमाची पण तो यम कुठं होता रावणाच्या घरी काय करायचा पाणी भरायचा रावणाच्या पोरीचं लग्न आटलं जुन्या काळात गडी असेल कामा व्हायच्या मग त्याला बेसन भाकरी लाडू बिडू द्यायची खायला जुना काळ आठवा जरा मग नाही का यम पाणी भरायचा रावण म्हणलं एवढी माझं सामर्थ्य रावण म्हणलं एवढंच नाही रावणाकडे महाराज रावणाला बायका किती होत्या 80,000 किती मला एक जण म्हणलं आप्पा रावणाला 80,000 बायका म्हणल्या त्याला राशन किती लागत असेल मी म्हणलं तुला द्यायचंय का त्याला तुला काय करायचं त्याच्यावर माणसाला काय विचारायचं 80,000 बायका म्हणते होतो कसं मी म्हणलं त्याचे ते तुला एकच आंबट झाला असतो एकीनच त्या रावणात कशाला विचार करायला 80,000 80 सहस्त्रजा सुंदरा कामिनी माझी मुख राणी मंदोदरी 80 सहस्त्रजा सुंदरा कामिनी 80,000 बायका 1,00,000 मुलं 1,25,000 नातू आता ज्याच्या जावायनं 80,000 केलं मग त्याच्या सासऱ्याला 1-1 2-2 तरी असतात ना एवढं रावणाकडे ऐश्वर्य होते हे सुद्धा घरचं सुद्धा महाराज आमदार केला उभा राहिला मतदारसंघ त्याचा विषयच नाही काय कुठं हात जोडा आम्हाला आमच्याकडे बघा ना आमच्याकडे काय विषयच नव्हता ताणच नाही असला काही आम्हाला संधी द्या तुमचं कल्याण करू तळागाळातली जनता कशी वर आणण्याचा प्रयत्न करू तळागाळातली जनता कशी परत गाळात जाईल हेच विचार करते ती वर नाही येत हो लय असते निवडणूक आता नाही का महाराष्ट्राचा बुलंद आवाज नेतृत्व धाडस नेतृत्व उगवता तारा काय असे पुढारी म्हणतात तुमचं कल्याण करू पण महाराज एकदा निवडून आले ते राहतात मुंबईमध्ये आपण कल्याणमध्ये भिवंडीत आपली होती भिवंडी कल्याणही नाही कल्याण गेलं बाजूला मुंबई तिकडे आपण मध्ये भिवंडीत असे तसं नाही मला रावणाकडे ऐका रावणा ऐश्वर 80,000 बायका होत्या मग त्या 80,000 बायकाला मग आता होय आता फॅरन लवलीची पुडी इकडं बघू देणार नाही का गणत्यालाचे डबके कोलगेट किती लागत असेल का नाही का त्या थोड्या तसंच चाप्यात होता तुमच्यावनी एवढं लागत असेल ना मग त्यांना ब्युटी पार्लरचं सामान आणून द्यायला आपण अश्विनी कुमार देवता होती हा आताच्या काळात बाया जातात ब्युटी पार्लरमध्ये जात्यात केस कापून येतात मी म्हणतो जाऊ द्या डोक्याचे केस भावायचे केस कशाला कापायचे त्या का बोराटेला अडका त्यात का त्याच्या का मोळ बसते हे कशासाठी आमची बायको म्हणली संक्रांत दिवशी म्हणजे मला घेऊन जा मेवाला हानते लोक आपल्याला होय माग कुठे निघाले म्हणजे चल इकडे रावणाकड अश्विनी कुमार दोन्ही परिमळ द्यावे स्त्रियेशी लागुनी विलंब होता अर्धक्षणी दाशी जाऊनी धुमसती काका महाराज अश्विनी कुमार ते सामान आणून द्यायचे फॅरनोलीच्या पुड्या पावडरचे डबे
रावणाच्या बायकाला. आणि उशीर जर झाला ना तर त्याच्या दास्या त्या अश्विनी कुमाराला धुनकायच्या. एवढा उशीर असते का? एवढंच नाही, मारायचं. मारा बघा, महाराज म्हणजे मारायचं. मी तरी म्हणलं धुनकायचं नसतं. धुनकीनं नाही भागलं, ठोकलात म्हणले डायरेक्ट. एवढी सत्ता रावणाची. अजून म्हणले ऐका नाथ महाराज म्हणले एवढंच नाही म्हणले त्यात ऐश्वर्य. खंडोबा देवता रावणाची तर दाढी करावी होती. मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या खाडे. आरसान दाविती दया पुढे तेची रोकडे बुकाडी. आरसा नाही दाखवलं तर ठोकायची म्हण त्याला सुद्धा. एवढंच नाही, नाथ महाराज म्हणतात आपल्याला जर एखादा ग्रह लागला तर माणूस उलटा पालता होतो त्याचा संसार. शनी बिनी मध्ये शनी लागला, काय ग्रह लागला तर असे किती ग्रह आहेत? 9 ग्रह. त्या 9 ग्रहाच्या पायऱ्या रावणाने केल्या. त्या 9 ग्रहाची पिळा गाडी ते रावणे घातली बांधवडी. आणि पायरी घालून तळी, पायरी तळी अडकवली. नाथ महाराज म्हणतात पायी घालून बेडी पायरी तळी अडकविले. एवढं राव त्याच्या पायऱ्या केल्या 9 ग्रहाच्या. त्याच्या तुलून रावण असं नाव जायचं. नाथ महाराज मध्ये पुढं ऐका, ज्याच्यासाठी आपण दुःख जावं म्हणून ज्याची प्रार्थना करतो, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाचे, असे गणपती बाप्पा रावणाचे तर काम करत होते. काय काम करायचे? गाडो वळायचे. अरे विघ्न न राहू शके जाया पुढे तो गणेश होऊन बापुढे. आणि गाढवांचे कळप गाडे चौकडे वळत असे. एवढं ऐश्वर्य रावणाचं होतं. एवढंच नाही, 6वी रावणाची तर रावणाच्या मुलींचे बाळांतन करायचे. 6वी बाळांत प्रक्षाळी. 5व्या दिवशी येतील 6वी लिहायला आपल्या कपाळावर. म्हणून ज्ञानोबा म्हणतात 6वी ज्या दिवशी येणार आहे 5व्या दिवशी येते त्या दिवशी बाया दिवा विजू देत नाही. बरोबर आहे की नाही? मग त्या अंधारात काही दुसरं लिहायची उगच नशीब लिहता ना. म्हणायचे 18 विषय दारिद्र्य होती म्हणजे दिवा विजू देत नाही. 6वीची राती जेवी न विसंबी जेवाती. ती 6वी रावणाची तर बाळांत पण करायला होती. ज्ञानोबा नाथ महाराज मध्ये एवढंच नाही, वरुण राजा रावणाच्या दारामध्ये सडा टाकायला होता. उदक क्रिया वरुण हाती व्यंजन सेवा नित्य वसंती. रावणाला वारा घालायला वसंत ऋतू होता. व्यंजन सेवा नित्य वसंती आणि व्यंजन सेवा नित्य वसंती. निरोप सांगावया बृहस्पती आणि प्रजापती शांतीपाठ. बृहस्पती महाराज रावणाच्या घरी जर काही कार्यक्रम असला तर निरोप सांगायचे लोकांना. आणि ब्रह्मदेव तिथं शांतीपाठ वाचायला होता. एवढं ऐश्वर्य रावण म्हणतो, एवढं माझं ऐश्वर्य, तू मध्ये त्याला शरण जा. महाराज रावणानं ऐकलं नाही. शेवटी मंदोदरीचा नाईलाज झाला. अहो म्हणे तुम्ही जर शरण गेला तर सगळ्यासाठी चांगले. रिगाल्या श्रीरामा शरण सकळ कुळाचे कल्याण. तुमचाही वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल. तुमचंही वाचेल, जीव वाचेल, कुंभकर्ण मरणार नाही. रावणानं ऐकलं नाही महाराज. शेवटी हे सर्व घडलं. पण मंदोदरी म्हणते देऊन टाका. रावण म्हणतो ऐक, तू मला सांगतेस सीता परत द्या, तूच एकटी सांगत नाहीस. आयसाची सांगे बिभीषण, आयसाची सांगे कुंभकर्ण वीर. आयशेची सांगती बहुसाल जन. रिगा शरण तू ही म्हणशी परी मी का ना ऐके वचन. ही आरतीचे कारण. ऐक म्हणे मी का ऐकत नाही. तुम्ही जे सांगता ते मला कळत नाही का? सीता परत द्यायची. ऐक म्हणे. मंदोदरीला एकांतात नेलं रावणानं. आणि एकांतात गेल्यास रावण मंदोदरीला सांगायला ऐक म्हणे मला सगळं कळतंय. मी रामाच्या सामर्थ्यापुढे गवताच्या वाळ्याला काळी एवढं सुद्धा माझं सामर्थ्य नाही. पण मी का सीता परत देत नाही ऐक तरी. म्हणे मग काय कारण आहे? त्यावेळेस रावण सांगायला कारण मी का सीता परत देत नाही. मग रावण म्हणतो ऐक, मी अरण्यामधून जात असताना मला एकदा नारदाची भेट झाली. मग मी नारदाला विचारलं नारदा काय रावणा मग रामाची भेट होईल का? नारद म्हणले होईल ना. मग काय करावं लागेल? नारदानं सांगितलं एकतर भजन कर ना तर त्याच्या संग वैर कर. पावावया श्री रामचरण मुख्य वैर का अनन्य भजन. एक तर वैर कर नसता भजन कर. आता रावण म्हणला हो का नारदा आपल्याच्यानं भजन काय जमणार नाही. आपलाच भाऊ बिभीषण काकडा करतात आपलं डोकं उठते म्हणला. बिभीषण भजनच करायचं ना, हे जमणार नाही मला भजन. मला हा भांडण म्हणले आपल्या त्यात हात खांडाय. मला खानदानात आपला कोणी हात धरीत नाही भांडण खेळाय. काय का गावात असे असेल तर खानदान नाही का भांडण म्हणून लोक नको द्यायच्या नक आधीच नग लागायला. तसं रावण मला भांडणं खेळा आपण तयार आहे. मग त्याच्यामध्ये नारद म्हणले वैर कर. पण रावण म्हणला नेमकं वैर नेमकं करायचं कसं? कारण वैर कधी निर्माण होते जास्त. एखाद्याला आईवर शिवी दिली तर माणूस राग येत नाही, पण बायकोवर शिवी दिली तर माणूस लगेच पोट तिडकीने उठतो. नारद म्हणले त्या संग वैर कर. मग काय कर म्हणले त्याचे हान म्हणले बायकोत पळून. मुख्य वैराचे कारण तो करावी गा दार हरण. त्याची बायको पळून आण.
म्हणून मंदोदरीला रावण म्हणतो त्यामुळे मी सीतेला चोरून आणलं. अरे मंदोदरी, मी काय एवढा अप्पलपोट्या नाही, मला कळत नाही का? अरे माझा एकट्याचा उद्धार जर करून घ्यायचा असता तर मी पंचवटीमध्ये गेलतो तिला आणायला. पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सावीत जाता, पण सकळ कुळ उद्धारणार्थ आणली सीता चोरून. सर्व कुळाचा मला उद्धार करून घ्यायचा होता. नारदाने विचारलं, म्हणले मला तुला एकट्याचा उद्धार करायचा का सर्व कुळाचा? त्यावेळेस मी म्हणलं मला सर्व कुळाचा उद्धार करायचा. त्यावेळेस नारदाने सांगितलं मग तू सीतेला चोरून ने, रामप्रभू तिथे येतील म्हणून मी सीता चोरली. रावण म्हणतो ऐक, माझा सक्का भाऊ बिभीषण त्याच्यावर माझा विश्वास नव्हता, त्याने मला सांगितलं होतं. कुंभकर्ण माझा बलाढ्य असणारा भाऊ, त्याच्यावर माझा विश्वास नाही. इंद्रजिताला जिंकणारा कुंभकर्ण, मेघनाथ माझा मुलगा इंद्रजित, त्याच्यावरही माझा विश्वास नाही. एवढंच नाही म्हणले, तू माझी धर्मपत्नी आहेस, पतिव्रता आहेस, तुझ्यावरही माझा विश्वास नाही. एवढंच नाही मंदोदरे, ज्या श्रीरामाची मला प्राप्ती करून घ्यायची त्या रामावरही माझा विश्वास नाही. फक्त मी विश्वास एकाच माणसावर ठेवला, नारद वचनी विश्वास. म्हणून तुकोबराय म्हणतात राक्षसांचा सुद्धा विश्वास संतावर आहे. संताची ये पायी हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तो साधक म्हटला तुकोबराय. हे झालं कळालं म्हणलं. आता राक्षसांचा विश्वास कोणावर आहे? संतांवर आहे. संतांवर आहे